गरजेचं राहील. ज्या बॅटरने या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा गोळा केल्यात, विकेट मिळवल्यात, तो सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मला वाटतं मी याआधीही सचिनला असाच खेळ करत असताना कोपरीच्या मैदानावरती पाहिलं होतं आणि साक्षीदार राहिलं होतं त्याच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्काराचा. तोच बॅटर आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आणि अर्थात सचिनला आपण पाहतोय अक्षय आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी रोशन याला आपण पाहतो आहोत. रोशन याला इन्व्हाइट करण्यात आला. आजचा दिवस खऱ्या अर्थानं आजचा दिवस भारत आणि पाकिस्तानची मॅच देखील आशिया चषकामध्ये सुपर 4 मधील ही लढत पाहायला मिळणार आहे. काल अफगाणिस्तान संघाने काल बांगलादेश संघाने मॅच जिंकलेली आहे. आज काय होणार, कारण हँडशेकचा तो वाद सर्वाधिक जास्त उफाळला होता. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये असा कोणता रूल नाही आहे की हँडशेक करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघूयात सर्व पित्री अमावस्या देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये सचिन आपण पाहतो बॅटिंगसाठी सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे पहिल्याच बॉलवरती मॅचची सर्वाधिक मोठी विकेट, सचिन बाद झाला आणि सेलिब्रेशन या विकेट नंतर सारं काही सांगून जात आहे. या सामन्यातला सर्वाधिक मोठा खेळाडू बाद झालाय. आघाडीला आलेला सचिन अगदी निराशा पदरी त्याच्या पडली. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. तो बाद होत असताना इथे पाहायला मिळतो आहे. खरं तर विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुषार याला आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फायनलची मॅच काही क्षणामध्ये पाहायला मिळेल आणि फायनल मध्ये दाखल झालेला संघ अर्थात कुरुशी आपण देखील तयार आहात. लगेचच पुढचा सामना खेळवण्यात येईल. सेमीफायनल चालू आहे, फायनल थोड्याच वेळामध्ये. पुढचा बॉल समोर तटवलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती वेगाने. केवळ एक धावेतून मिळू शकते. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील अर्जित करण्यात आली. 2 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना दाबे मोहन या संघाला आपण पाहतोय. दाबेकर टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये कमकुवत आणि ताकदवान दुवे ठाऊक असणं गरजेचं राहतं आणि या गोष्टी चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत या खेळाडूंना. कारण मला माहितीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही संघ एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करतात. खोलातला बॉल थेट यस्टनचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. दाबे मोहन संघाचे आघाडीचे बॅटर अर्थात धारातीर्थी पडलेत. एका मागोमाग एक विकेट प्राप्त झाल्यात. नवीन बॅटर सुदेश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. फलंदाज केवळ हजेरी लावायचंच काम करतात. दाबे मोहन संघ बॅकफूटवरती आहे. दाबेकर टीमने टॉस जिंकल्यानंतर आपण पाहत आहोत चांगला खेळ चालू आहे. नवीन बॅटर सुदेश मैदानावरती दाखल होत असताना सुदेश जर्सी नंबर 20
लकी आहे साकडा त्याच्यासाठी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय, डिक्लेअर झोन आहे, रन्स मिळते ती केवळ एक. आणखी एक इथे मात्र आपण पाहतो एक सिंगल येत असताना दोन फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल खुलातला, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपामधून ही धाव बहाल केली आहे. आजच्या दिवसामध्ये कौतुक करावं तितकंसं कमी आहे. अर्जुन शेलार कदाचित आमच्या बाजून रजा घेतात. सामना जसा झाला ना कोटरोशीचा, त्यांनी आधीच बॅग उचलली होती, कारण आपला गाव ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना खूप साऱ्या अपेक्षा आपल्या गावातील खेळाडूंकडून राहतात. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, सिंगल इथून मिळते, एकीर धाव इथून निश्चित प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये हार जीत हा लपंडाव आहे, किंबहुना हा प्रकार सातत्याने राहतोच, परंतु गावातील खेळाडू खेळतात त्यावेळेला अपेक्षा प्रत्येकाच्याच मनामध्ये असतात, कारण गावाचे खेळाडू ही खेळ नव्हे तर गावाचं नाव लावून खेळत असतात. त्या कारणास्तव अनेक वेळेला आपण म्हणतो ना की गावाचा संघ जिंकावा, यासाठी प्रत्येक गावकरीच आपला शर्थीचा विचार करत असतो की होय आमचा गाव जिंकायला हवा. 6 धावा धावफलकावरती आहेत, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. ग्रामीण स्तरावरचे क्रिकेट आपण पाहत आहोत. कोयना, सोळशी, कांडाटी या तिन्ही नद्यांचं उगमस्थान महाबळेश्वर तालुका आणि इथल्या दऱ्याखोऱ्यातील हे खेळाडू पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारला, सिंगल निश्चित मिळते, डबल कंप्लीट झाली आहे, तिहेरीसाठी पलटल्यात, तिसरी धाव मिळेल. बॉल गहाळ झाला तर 4 धावा तुम्हाला पळून पूर्ण करण्याची मुभा आहे, आणि या 4 धावा अक्षय वेगाने तो धावत असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. अभिला आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 अभि हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या 10, 10 ऑन दी बोर्ड. सातारा जिल्ह्यातील आणि महाबळेश्वर तालुक्यातील आणि छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीतील एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा उसळी घेणारा, नो बॉल, नो बॉल, नो +1 बाईटच्या स्वरूपामधून धाव, नो +1, नो बॉल, नो +1. इथे येत असताना संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल स्ट्राइक एंड वरती बॅटर अक्षय, आघाडीला आलेला फलंदाज ज्याला आपण पाहत आहोत. एक द्रुतगती गोलंदाज येथे महागडा राहिलाय, खर्चिक साबित राहिलाय अभि. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा पुन्हा हा चेंडू तुम्हाला टाकावा लागणार आहे. अक्षयची हाईट कमी आहे आणि त्याचा तोटा इथे अभिला होतोय, कारण तो अधिकचे हाफ ट्रॅकर हाताळतोय, त्याच्या उंचीवरून जात आहेत, पंच दंडित करतायत. यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला, फ्री हिटचा बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्याच्यावर, हा येतो चौकार. अंडरम क्रिकेटमध्ये अंडरम बॉक्समध्ये असे किस्से नेहमी घडतात.
एखादा बॉल जर का बॅटरने फ्लॅट मारला आणि तो सीमारेषा ओलांडर असेल ना, त्यावेळेला क्षेत्ररक्षक हात बाजूला काढतो. या क्षेत्ररक्षकाला तसंच वाटलं कदाचित. बॉक्स आउट. हात बाजूला केला की बॉक्स आउट होईल, पण इथे हात बाजूला केला की 6 धावा जातील किंवा चौकार जाईल. हाफ ट्रॅकर बॉल. इथे आपण पाहतो घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 18. 18 ऑन दी बोर्ड. धावांसाठी प्रतिस्पर्धीत झगडतोय. अगदी आपण पाहतोय जद्दोजहद करतोय. चालू असलेली त्यांची मेहनत पाहायला मिळाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा थांबवणं गरजेचं आहे, ना की तुम्ही धावा बहाल कराल. लोअर फुलटोस. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट होईल. 2 धावा इथून मिळाल्यात. त्यामध्ये नो बॉल. वेस्ट साइड नो बॉल. नो बॉल. एकंदरीत 3 धावा. धावफलकावरती भर पडते. एकंदरीत आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावा त्या 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल. एक्झॅक्टली पंच हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतील. हा चौकार किंवा षटकार गेला असता तर धावा मिळाल्या असत्या. बॉल मैदानाच्या आतमध्ये राहिला तर तो डेड आहे. बाहेर गेला तर त्याच्यावरती तुम्हाला षटकार किंवा चौकार दिला जातो. आणि हा इतर संपूर्ण स्पर्धांमध्ये हा नियम लागू राहतो. टेनिस बॉल किंवा रबर बॉल मैदानाच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतोय. जर तो नो असेल किंवा फुटला असेल तर जेवढ्या धावा आहेत तेवढ्या तुम्हाला मिळतात. बॉल मैदानाच्या आतमध्ये राहिला की बॉल वरती तुम्हाला तेवढ्या धावा मिळत नाहीत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा. या बॉलवरच्या धावा काउंट केल्या जाणार नाही. डेड बॉल आहे. अठरा धावा धावफलकावर. हे षटक कधी संपेल ना, सर्वाधिक मोठा प्रश्न राहिला या षटकासाठीचा. अभि जेवढा उंच आहे ना तेवढीच लांब लचक तो षटक हाताळतोय. अवांतर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेला शरीरभेदक मारा. घोषांकित क्षेत्राकडे बॉल निघालाय. लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स मिळते. संघाची धावसंख्या 20. 20 ऑन दी बोर्ड. वीस धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन दी बोर्ड. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रबर स्टॅम्प स्ट्रोक ऑन साइडला षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना दाबे मोहन या संघाची धावसंख्या 26. डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 26. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
षटकाला सुरुवात झाली आहे शेवटच्या आणि इथे मात्र घडते तरी का अक्षयला स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये विकेट गमावली आहे ती अर्थात सुरेश देखील आपण पाहतोय सुरेश बाद होत असताना पाहायला मिळाला रनआउटच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण साईराजला पाहतोय साई गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय पहिल्याच बॉलवरती सांघिक यश त्याला मिळालंय 26 धाबा धावफलकावरती आहेत या षटकामध्ये जास्तीच्या धाबा एक मोठी फायटिंग टोटल उभी करू शकते संदेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे सुरेश सकपाळ आमच्या बाजून रजा घेतात थँक्यू व्हेरी मच पुढचा बॉल यावेळेला फटका ऑन साइडला केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन कंप्लीट 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे 28 ऑन दी बोर्ड अक्षय एकटाच लढतो एक पात्री अभिनय तो करत असताना पाहायला मिळाला पुढचा बॉल खोलातला चेंडू बॅटच्या टोला लागलाय कव्हर्सला चेंडू ट्रबल होतोय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय सिंगल मिळाली डबलचा प्रयत्न 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे चांगली रनिंग बिटवीन विकेट पुढचा बॉल खोलातला इथे मात्र पाहायला मिळतोय चांगल्या धाटणीचा चेंडू इथे साईच्या माध्यमातून पाहायला मिळाला संघाची धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती केवळ 30 यावेळेचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा अँड हँडसम क्वालिटीचा षटकार षटकाराच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती आहेत 36 ऑन दी बोर्ड छत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या पुढचा बॉल अक्षय यावेळेला नो बॉल आणि अर्थात नो +1 एकंदरीत 2 धावा इथून मिळतील अक्षयच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं ही तारेवरची कसरतच राहिली आहे कारण त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना अडचणींना सामोरं जावं लागलं जास्तीचे नो बॉल वेस्ट साइडचे हाताळले गेले गोलंदाजांच्या माध्यमातून पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज साई पुन्हा सज्ज होईल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फ्री हिटचा बॉल होता त्यावरती मिळते ती केवळ एकेरी धाव एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावसंख्येचं टार्गेट याही मॅच मध्ये सेट झालं मी लक्ष वेधेन कुरोशी संघ मयूर संपूर्ण संघ आलाय का हजेरी लावून घ्या चला उत्तरार्धाला सुरुवात होईल 40 धावसंख्येचं टार्गेट मागील मॅच मध्ये 41चा पाठलाग लिलया केला होता तोच अर्थात दाभेकर संघ या सामन्यामध्ये लक्ष आहे त्यांच्या समोर 40 धावसंख्येचं अक्षय आणि रोशन ही जोडी मैदानाकडे रवाना होत असताना पाहायला मिळते आघाडीचे बॅटर 40 धावसंख्येचा पाठलाग सेमीफायनल नंबर 2 पाहायला मिळते आहे
मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर दाखल झाल्यात. लक्ष आहे ते 40 धावसंख्येचं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आघाडीला येत असताना रोशन आणि अक्षयला आपण पाहत आहोत. तर पहिलं षटक तुषार याच्या हाती सुपूर्द करण्यात आलं. उंचपुरा असा तुषार गोलंदाजी मार्कवरती. सोमेश्वर चषक 2025 ही स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे जे शेवट गोड करण्यासाठी जे पाहायला मिळतील, कारण येणाऱ्या फायनलचा एक सामना केवळ बाकी राहिलाय. स्ट्राईक एंडवरती रोशन, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण अक्षयला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तुषार. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने पहिला बॉल. खोलातला चेंडू होता ऑन साइडला. बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गॅप होता आणि या गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक तुषारच्या बॅटमधून, रोशनच्या बॅटमधून चौकार आलाय. या खेळाडूने मागील मॅच मध्ये जो खेळ जिथे थांबवला ना तिथूनच सुरुवात केली आहे. पूर्वार्धाचा विचार जर का आपण केला ना तर पूर्वार्धामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला होता. कारण पहिलं षटक पूर्वार्धामध्ये रोशनने हाताळलं होतं आणि रोशनने केवळ 6 धावा देत 2 विकेट मिळवल्या होत्या. पुढचा बॉल रोशनचा. हा बॉल या रोशनसाठी 10 चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. परंतु रोशनचा मी उल्लेख केला. रोशनने 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. तदनंतर आभी आला आणि आभीचं षटक हे 11 ते 12 बॉलचं होतं, ज्यामध्ये त्याने 19 धावा खर्च केल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थिती आपण पाहिली तर धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. सेमीफायनल. या वेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑन साइडला. जसा बॅटवरती आला 6 धावांची मोहर उमटवली होती त्याच्यावरती. षटकार. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल. लोअर फुलटोज होता, कबसला उडवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. हे पावसाळी क्रिकेट आहे. पडझड निश्चित खेळाडूंची पाहायला मिळते. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहे. 13 ऑन दी बोर्ड. तेरा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन तुषार पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू उजव्या एशीच्या बाहेर. वॉड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे झाला जरूर, परंतु इथे केवळ एकटाच धावत होता अक्षय. रोशनने कोणत्याही स्वरूपामध्ये कॉलिंग दिलं नव्हतं, ताळमेळ जुळलं नव्हतं. परंतु या बरोबरीने एक गोष्ट अशी पाहायला मिळाली ना, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने मगरीसारखं तोंड उघडलं होतं, जणू काय हातच केले होते. त्याच्यामध्ये बॉल आलाच नाही. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला. क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दुसऱ्या मैदानावरती मारला बॉल. षटकार. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. चाळीसची आवश्यकता, 19ची गरज आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 19ची गरज. पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्यात.
सचिनला इन्व्हाइट करण्यात येतं. स्वतः गोलंदाजी मार्क मध्ये तो येतोय. संघाचा प्रमुख गोलंदाज. संघाची अडकलेली ही नौका पैल तिरी लगावण्यासाठी या खेळाडूचा खेळ फार महत्त्वाचा राहणार आहे. सचिन बॅटने विथ द बॅट तितकासा प्रभावशाली तो राहिला नाही. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार. गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकार. रोशनचा जो आविर्भाव आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच्याशी त्याला घेणं देणं नसतं. आपल्या टप्प्यात आला ना की आपण मारतोच. मध्यंतरी रायगडची एक क्लिप व्हायरल झाली होती एका मुलाची. त्याला इंटरव्ह्यू मध्ये समालोचकाने विचारलं की तुझा खेळ अशा रीतीचा राहिला. तो बोलतो मला काय, मला मारामारी पट्ट मी मारतं. आणि तसाच खेळ इथे पाहायला मिळाला रोशनचा. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये रोशन साकारतोय. त्याने लगातार 2 षटकार ठोकलेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या स्वभावाला साजेसा खेळ इथे साकारत असताना आपण रोशनला मैदानावरती पाहत आहोत. 2 षटकार 1 चौकार 2 जिथे 1 सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे. 10 बॉल आणि आता मात्र 7 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरलेला नाही आहे. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली सुदेश येतोय. त्याने सहजरित्या झेल टिपलाय. फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 7 ची गरज आहे. नऊ चेंडू आणि 7 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 7 ची गरज. विकेट मिळवली आहे परंतु रोशनने 2 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगलने संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय. तो येणारे 9 बॉल आणि 7 ची गरज. यावेळेचा बॉल खुला टाकला होता. यावेळेला ऑन साइडला केला. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीसाठी पलटणार का? सेकंड साठी पलटलेत. 5 ची आवश्यकता. 8 बॉलचा खेळ शेष. मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग साठी नवीन बॅटर अर्थात रोशन मैदानावरती दाखल झाला. रोशन आउट झाला. रोशनच मैदानात वरती गेलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळाला. अर्थात सचिन यांना आपण पाहत आहोत. 5 ची गरज आहे. खोलातला चेंडू होता खोदून काढला. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. दुहेरीसाठी इथेही पलटलेत. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. केवळ 3 ची आवश्यकता आहे. केवळ 3 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू लोअर फुलटोज आहे. फटका. इथे मात्र केवळ एकेरी धाव. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही. अर्थात 2 धावा कंप्लीट झाल्यात. सामना बरोबरीत आलाय. केवळ 1 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. चला कृषी संघ आम्ही आपलं लक्ष देतोय. वॉर्मअप करून घ्या. चला त्वरित. मयूर वाईट बॉल बाहेर टाकून घे. मैदानाच्या आतमध्ये आपण फायनलची मॅच अगदी थोड्या वेळामध्ये पाहणार आहात. शेवटचं षटक शुभमला इन्व्हाइट करण्यात आलं. बर्थडे बॉय. 1 धावसंख्येची गरज होती आणि अगदी संयमाने हा सामना इथे जिंकला जातोय. तो अर्थातच दाबेकर या टीमने ही मॅच जिंकली आणि अगदी थाटात फायनल मध्ये 2 हात करत असताना कुरोशी या संघाच्या अगेन्स्ट दाबेकर या टीमला आपण पाहणार आहात. फायनलची मॅच
चला दोन्ही टीम कॅप्टन या